एक जण डीएम करून बोलतोय की ज्योती मला तुझे व्हिडिओ अजिबात आवडत नव्हते, माझ्या डोक्यात जात होती तू, पण आता मला तुझे व्हिडिओ आवडायला लागले. काय माहिती असं का होतंय माझ्या बरोबर. बड़ी बड़ी देशों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है शांताराम. हे बघ, मलाही काही लोक आवडत नव्हते, आता आवडायला लागले, पण जे लोक आवडायचे ते आता डोक्यात जायला लागले. सो इट्स ओके. मी तुझ्या डोक्यात जाणार, काही व्हिडिओ आवडणार नाही तुला, माझे काही व्ह्यू पटणार नाहीत, ही बावळट आहे का जरा काही बोलते, तुम्हाला माझ्यामध्ये खूप नुक्स दिसणार, पण तरी पण तुम्हाला मला बघायचंय. तर कुठे ना कुठेतरी मनाच्या कोपऱ्यात मी तुम्हाला आवडत असणार, माझ्या काही गोष्टी पटत नसणार, तरी मी तुम्हाला आवडत असणार. होतं असं, जी गोष्ट नाही आवडायला पाहिजे ना तीच गोष्ट आवडते. आणि आपण माणूस तर अशीच लोक आहोत ना की जिथे नाही जायचं म्हटलं ना तिथेच आपण जातो. जसं की माझे व्हिडिओ, तुम्हाला वाटेल की ही काय आहे, नीट बोलत नाही, नीट तोंडाने सांगत नाही, उठता बसता नुसता आपल्याला टोमणे देत असते, हिला फॉलो करा, हिचे व्हिडिओ लाईक करा, तिला परत शिव्या घाला, म्हणजे इतकं सगळं तिला करून पण आपण तिलाच बघतो. होतं असं कधी कधी, ते नॉर्मल आहे. ठीक आहे, एवढं स्ट्रेस घेऊ नको, काही प्रॉब्लेम नाही. तुला आत्ता मी नाही आवडत आहे, उद्या मी तुला आवडेल, परवा मी तुला नाही आवडणार. तुला जर माझा कोणता व्हिडिओ आवडला आणि त्याच्यानंतर तुला मला असं वाटलं की हिला का मी आवडून घेतोय, मला नाही आवडली पाहिजे ही, तरी मी आवडते. सो होतं असं. आणि मी अशीच आहे, आधी नाही आवडत आणि नंतर इतकी आवडते इतकी आवडते इतकी आवडते की डोक्यात जाते, आणि अशी डोक्यात जाते ना की रात्री स्वप्नात येते. पण एवढं पण आवडून घेऊ नका, नाही तर मी मेल्यावर पण येईल तुमच्या स्वप्नात आणि छाताडावर बसून बोलेल, ए माकडच्या व्हिडिओ बघतोस की नाही माझे. ते डेंजर आहे खरंच.